सो न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ काय सांगतो? एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट्स विथ अ डेफिनाइट फोर्स. एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. युनिव्हर्सलमध्ये प्रत्येक ऑब्जेक्ट हा दुसऱ्या ऑब्जेक्टला एका फोर्सनी अट्रॅक्ट करतोय. आता सपोज ऑब्जेक्ट 1 अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट 2 बाय अ फोर्स F. मग आता ह्या दोघांमधलं जे फोर्स आहे तर ह्याची फोर्सची डायरेक्शन कोणती असणार आहे? ही. आणि याला इकडे खेचतोय आणि ऑब्जेक्ट सेकंड सेम लॉनी ऑब्जेक्ट सेकंड हा ऑब्जेक्ट फर्स्टला अट्रॅक्ट करतोय त्याच्या दिशेने, हे की नाही? सो या दोघांमध्ये जे काही फोर्स आहे तो काय आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग ह्या फोर्समध्ये काहीतरी रिलेशन असेल ना. द फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट अँड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. बघा, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर objects with a definite force. This force is directly proportional to the product of the masses of the two objects and inversely proportional to the square of the distance between them. आता काय आहे बघा, सपोज हा याचा मास m1 आहे. आपण नेक्स्ट डायग्राम करू. हा फर्स्ट ऑब्जेक्ट आहे ज्याचा मास m1 आहे. हा सेकंड ऑब्जेक्ट आहे ज्याचा मास m2 आहे. आता जेव्हा त्यांच्यामधलं आपण डिस्टन्स घेतो तेव्हा सेंटर पासून घ्यायचं त्यांच्या. आता प्रत्येक वेळेस हे सर्कलच असतील असं नाही. कोणताही जर शेप असेल तर त्याचा जो सेंटर असतो, मध्य असतो, त्याच्यापासून त्यांचं डिस्टन्स बघतो आपण. ओके, सपोज द डिस्टन्स बिटवीन दिस टू ऑब्जेक्ट्स इज d. सो व्हॉट रिप्रेझेंट m1? मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट. ओके, what your m2 represent? Mass of second object. And what your d? Distance between these two object. ओके, या दोन्ही मधलं डिस्टन्स आहे. इथपर्यंत काही कुणाला अडचण? एक ऑब्जेक्ट आहे, दुसरा ऑब्जेक्ट आहे ज्याचा मास m1 आहे, याचा मास m2 आहे, दोघांमधलं डिस्टन्स d आहे. आणि या दोघांमधलं जो अट्रॅक्शन फोर्स आहे ते F ने आपण रिप्रेझेंट करू. ओके, सो व्हॉट इज द लॉ? द फोर्स बिटवीन दिस टू ऑब्जेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द ऑब्जेक्ट अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजेच काय? F is directly proportional to m1 into m2 and F is inversely proportional to the square of the distance between these two object. ओके, आपण हे 1 आणि 2 कंबाईन जर घेतलं तर काय येणार? m1 m2 डिवायडेड बाय d स्क्वेअर. रीड करताना पण हे असंच करायचं. F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द ऑब्जेक्ट अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. इथपर्यंत काही अडचण? हे आपल्याला स्टेटमेंट आहे. दिस इज द मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन आणि या पद्धतीने हे स्टेटमेंट म्हणायचं. याला म्हणायचं स्टेटमेंट. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स attracts every other object with a definite force and that force is directly proportional to the product of the masses of the two objects and inversely proportional to the square of the distance between them. ओके, हे झालं स्टेटमेंट आणि हे झालं त्याचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट. हे जे आहे ते मॅथमॅटिकल स्टेटमेंट. त्याच्या F म्हणजे काय? त्या दोन ऑब्जेक्ट मधला फोर्स. m1 म्हणजे फर्स्ट ऑब्जेक्टचं मास, m2 म्हणजे सेकंड ऑब्जेक्टचं मास, d म्हणजे डिस्टन्स बिटवीन दिस टू ऑब्जेक्ट. So F is directly proportional to product of the masses and F is inversely proportional to the square of the distance between
देम. इथंपर्यंत कुणाला काही अडचण नाही. आता प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट हा कन्सेप्ट आपल्याला मॅथ्समध्ये ऑलरेडी झालेला आहे. सो इफ then F is equal to G into M1 M2 divided by D square. So what is G? G is the gravitation, it is a constant of the proportionality, and the name is G is gravitational constant. Okay. So what is the name of G? It is a gravitational constant. What is the name of G? Universal gravitational constant. Universal gravitational constant. सो हे जीचं नाव आहे. इथपर्यंत कुणाला काही प्रॉब्लेम नसेल. ओके. मला एक होमवर्क सांगायचं आहे तुम्हाला. फाइंड आउट द युनिट्स. फोर्स, मास आणि डिस्टन्स यांचे युनिट्स, CGS युनिट्स मला तुम्ही सांगायचे आहेत. ओके. थँक्यू.